शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहम्. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्ग्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवान वाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टानि प्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. अष्टमस्कंद अवतरणिका. अष्टमस्कंद प्रथमोध्यायात मन्वंतर कथा विख्यात गजेंद्र सापडला ग्राहमुखात द्वितीयोध्यायी कथा आहे. तृतीयात गजेंद्रकृत स्तुती, पावला संकष्टमुक्ती, गजग्राह पूर्वकथाती चतुर्थोध्यायात. ब्रह्मदेवताकृत भगवत्स्तुती पंचमोध्यायी निवेदलीती, देवदैत्यसागर मंथती षष्ठाध्यायी ती कथा. सिंधू मंथन शिवविषपान सप्तमात निवेदन, मोहिनी अवतार ग्रहण अष्टमोध्यायी. अमृत वितरण नवमात, देवासुर संग्राम दशमात, संग्राम समाप्ती एकादशात, द्वादशी मोहिनी शिवमोहन. पुढील 7 मन्वंतर, त्रयोदशात त्यांचा विस्तार, मनूंच्या कर्माचा विचार चतुर्दशोध्यायी. बली स्वर्गविजय पंचदशात, आदिती पयोव्रत षोडशात, आदितीशी प्रभुप्राप्ती सप्तदशात, वामन बली भेट अष्टादशी. त्रिपाद भूमिदान कथा 19 विख्याता, द्विपादे जिंकी विश्वसत्ता 22व्यात वामन. बलिबंधन 21, बलिमुक्तता 22, बलीशी सुतलप्राप्ती 23, 24 मत्स्यावतार कथा. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. अगदी सुरुवातीला आपण एक श्लोक घेतला होता, त्यामध्ये श्रीमद भागवताची 10 लक्षणं जी आहेत ती सांगितली होती.
अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणम ऊतयः मन्वंतरेषु अनवकथा निरोधो मुक्तीर आश्रय. पहिले 2 स्कंद जे आहेत ते भागवताच्या श्रवणाचा अधिकारी कोण, त्याच्या ठिकाणी कोणते गुण असावेत आणि त्याचा मुख्य विषय काय आहे तो त्यामध्ये दिला होता. आणि मग 3ऱ्या स्कंदापासून सर्ग, मग विसर्ग, मग स्थान, पोषण, उतया, मन्वंतर म्हणजे 6वा स्कंद, म्हणजे 8वा स्कंद जो आहे तो मन्वंतराचा. आता आपण जो स्कंद पाहत आहोत तो 8वा स्कंद आहे, म्हणजे मन्वंतर यामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. समुद्रमंथनाचा भाग आपण 8व्यामध्ये पाहिला आणि तो झाला, तो समुद्रमंथनाचे प्रसंग जो आहे तो 6व्या मन्वंतरामध्ये झाला. आणि त्यानंतर 7व्या मन्वंतरामध्ये असलेल्या भगवंताचा अवतार जो आहे तो वामन रूपाने भगवंताने अवतार घेतला. ही कथा 7व्या मन्वंतरामध्ये झाली आहे. आता जे मन्वंतर सुरू आहे ते सुद्धा 7वंच आहे, वैवस्वत मन्वंतर. त्यामुळे वामन अवतार जेव्हा झाला त्या काळापासून आजचा काळ तसा फार लांब नाही. कोणत्या दृष्टीने? प्रत्येक मन्वंतराचं जे आयुष्य आहे, प्रत्येक मनुचं जे पूर्ण कार्य आणि आयुष्य आहे त्याचा जर आपण हिशेब केला आणि आत्तापर्यंत झालेल्या 6 मन्वंतराचा हिशेब केला तर मन्वंतर हा जो वामन अवतार जो आहे तो आपल्यापासून तसा जवळच आहे. आणि वामन अवतार केव्हा झाला असं म्हणाल तर काल आपण असं पाहिलं की पयोवृत्त जे आहे ते पयोवृत्ताचा उपदेश कश्यप ऋषीने अदिती मातेला केला. खूप आपण व्यवस्थितपणे त्याचा भाग पाहिला, त्यामधले अनेक नियम पाहिले. फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून द्वादशीपर्यंत फक्त दुधाचंच सेवन करायचं. अनेक प्रकारचे नियम आहेत. जमिनीवर झोपायचं, ब्रह्मचर्य व्रताचं पालन करायचं, कितीतरी नियम आहेत. रोज भगवंताची पूजा करायची, त्यासाठी मंत्र दिले, 9 मंत्र आपण काल पाहिले. आणि हे सगळं झाल्यानंतर कश्यप ऋषी अदिती मातेला सांगतात, तस्माद एतम वदम भद्रे, तस्माद एतद व्रतम भद्रे. भद्रे म्हणजे पत्नीला म्हणतात की याप्रमाणे तू ह्या व्रताचं आचरण कर आणि प्रयता श्रद्धया चर, प्रयता श्रद्धया, श्रद्धेने हे तू आचरण कर. चर शब्द आहे, चर म्हणजे सगळा दैनंदिन दिनचर्या जी आहे ती याप्रमाणे व्रतस्थ राहून तू केली पाहिजे. आणि भगवान परितुष्ट असते. त्याचा परिणाम काय होईल की प्रत्यक्ष भगवंत तुझ्यावर प्रसन्न होतील. वरानाशु विधास्यती, आणि तुला इच्छित वर, ज्यासाठी तू हे व्रत करत आहेस तो इच्छित वर भगवंत तुला देतील, असं त्या ठिकाणी पाहिलं. आपण काल ह्या भाग पाहिलेला आहे. आता आजच्या भागामध्ये चैत्र शुद्ध द्वादशी शके 1946, 2-3 दिवसानंतर हनुमान जयंतीचा उत्सवसुद्धा आहे. सप्तदशोध्यायामध्ये मूळ विषय जो आहे तो भगवंताचे प्रगट होऊन अदितीला वर देणे. अदिती मातेने हे पयोव्रत केलं. भगवंत अत्यंत संतुष्ट झालेले आहेत आणि भगवंताने अदिती मातेला दर्शन दिलं. आणि मग भगवंताची जी लीला आहे ती आपल्याला आज 2 अध्यायामध्ये पाहिजे, 17वा अध्याय आणि 18वा अध्याय. शुकदेव या ठिकाणी विचारतात, राजा, आपले पतिदेव महर्षी कश्यप, अदिती मातेचे पतिदेव म्हणजे महर्षी कश्यप ऋषी, याने उपदेश केल्याप्रमाणे अदिती मातेने मोठ्या तत्परतेने 12 दिवसपर्यंत हे व्रत केलं. आता ह्या व्रतामध्ये नियम पाळायचं, ते कसं पाळायचं ते एक ते छानपैकी दिलेलं आहे. आपली जी बुद्धी असती ती सारथी आहे. सारथी म्हणजे जो रथ हाकतो तो सारथी, आणि रथामध्ये जो बसतो त्याला तो मुख्य त्याचा रथाचा अधिकारी आहे. त्या अधिकाऱ्याच्या सांगण्याप्रमाणे सारथ्याने तो रथ नेला पाहिजे. आता माझं मन जे आहे ते मन त्या ठिकाणी त्या रथावर बसलेलं आहे आणि बुद्धी त्याचं सारथ्य करीत आहे. बुद्धीला सारथ्य करून बनवून मनाच्या लगामाने, आता मन जे आहे ते लगामाप्रमाणे आहे. आता माझ्या मनामध्ये हे आलं, माझ्या मनामध्ये बाहेर फिरावं असं आलं आणि लगेच दुसरीकडे बुद्धी सांगते की बाहेर फार ऊन आहे, आता जाणं काही योग्य नाही. आता जायचं की नाही हा दुसरा प्रश्न. मग बुद्धीने निश्चय घेतला, आता गेलंच पाहिजे असं बुद्धीला वाटलं आणि आपण बाहेर गेलो. आणि मग त्यामधून मग सनस्ट्रोक झाला, ऊन लागलं वगैरे, हे जे आहे ते सगळं आपल्या बुद्धीने
जो निर्णय घेतला त्या निर्णयाप्रमाणे ते पुण्यप्रद असेल किंवा पापप्रद असेल. म्हणून इंद्रिय जे आहेत ती इंद्रिय आपल्याला स्वस्थ बसू देत नाहीत. प्रत्येक माणूस प्रत्येक क्षणी जीवनभर या इंद्रियांच्या अधीनच असतो. आणि इंद्रिय ही बहिर्मुख असल्यामुळे बाहेरचे जे जे विषय आहेत त्या सगळ्या विषयांकडे धावणं हे इंद्रियांचं काम आहे. म्हणजे घोडे आहेत ते इंद्रिय, आणि ते घोडे सारखे धावत असतात, पण त्यावर लगाम जो आहे तो मनाने घातला पाहिजे. आणि मन लगाम केव्हा घालू शकेल? जेव्हा बुद्धीसारखा सारथी त्यामध्ये असेल तेव्हा. आणि बुद्धी जी आहे ती विवेकयुक्त बुद्धी असली पाहिजे. पण या ठिकाणी या अदिती मातेने हे सगळं करून एकाग्रतेने पुरुषोत्तम भगवंताचे आराधना केलेले आहे. मनामध्ये सर्वात्मा भगवान वासुदेवांचं चिंतन तिने केलं आणि त्याबरोबर पयोव्रताचं अनुष्ठान जसं सांगितलं आपल्या पतीने त्याप्रमाणे केलं. आपल्या मनाच्या श्लोकामध्ये एक श्लोक येतो, कृपा भाकिता जाहला वज्रपाणी, तया कारणे वामनो चक्रपाणी, द्विजा कारणे भार्गवो चापपाणी, नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी. कृपा भागिता जाहला वज्रपाणी. वज्रपाणी म्हणजे इंद्र. इंद्र हा देवतांचा राजा आहे. ही पूर्ण आपण कथा अगोदरच्या भागात सगळी पाहिली. समुद्रमंथन पाहिलं, नंतर मग बलीने त्या स्वर्गावर राज्य मिळवलं हे पण पाहिलं. आणि सगळ्या देवता आता हतबल झालेल्या आहेत. आता इंद्राने म्हणजे वज्रपाणी इंद्राने कृपा भाकिता भगवंताची कृपा झाली आणि त्यामुळे तया कारणे वामनो चक्रपाणी. भगवंताच्या आशीर्वादाने अदिती मातेला या कर्दमऋषींकडून हा उपदेश झाला आणि तिने ते अनुष्ठान केलं. हे सगळं तया कारणे वामनो चक्रपाणी. आणि त्यामुळे भगवान वामन रूपामध्ये प्रकट झाले. आणि द्विजा कारणे भार्गवू चापपाणी. भार्गव म्हणजे पुन्हा भगवंत आहेत. आणि नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी. आपल्या भक्तांचा अभिमान बाळगणारा देव जो आहे तो आपल्या देवतांच्या किंवा सत्वगुणी माणसांच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे विघ्न आणतो. हे खरं असलं तरी त्या विघ्नामधून मार्ग काढण्याचं सामर्थ्य देतील तोच देव देतो. तर या ठिकाणी पुरुषोत्तम भगवान अदिती मातेसमोर प्रगट झाले. आता कसे प्रकट झाले ते सुद्धा आपण पाहतो की दरवेळेस भगवान प्रकट झाले म्हणजे त्यांचं जे रूप आहे त्याचं वर्णन प्रत्येक ठिकाणी येतच. पीतवासा चतुर्बाहू शंखचक्र गदाधर. पीतवास पीतांबर धारण केलं, पिवळ्या रंगाचं पीतांबर धारण केलं. चतुर्भुजा असं त्यांचं स्वरूप आहे आणि शंखचक्र गदा हातामध्ये घेतलेले आहे. अत्यंत विनम्रपणे भगवंतच आता आपल्यासमोर प्रकट झाले असं पाहिल्यानंतर तिला आता गदगदून आलं. उठून कशी तरी उभी राहिली आणि प्रेमविवळ झाली. आणि त्या पोटी त्या भरामध्ये तिने जमिनीवर साष्टांग नमस्कार घालून भगवंताच्या त्या रूपाला नमस्कार केला. ननाम भुवी कायेन दंडवत प्रीती विवला. प्रीती विवला त्या प्रेमापोटी दंडवत. दंड जसा हातातून सुटल्यानंतर खाली पडतो, कुठेही पडेल तो, ते नेम नसतो, पण तो जसा खाली पडतो त्याप्रमाणे भगवंताला पाहून तिनेही दंडवत घातलं. आणि मग तिला थोडासा वेळ गेल्यानंतर मग तिला वाटलं की आता हात जोडून भगवंताची स्तुती करावी. पण नोत्सेह आनंद जला कुलेक्षणा, सोत्थाय बद्धांजलीर विळितुम स्थिता. तिची परिस्थिती कशी झाली? तिने खूप प्रयत्न केला स्तुती करण्याचा, पण ती बोलू शकली नाही, कारण डोळ्यामध्ये आनंदाश्रू होते. तिच्याच्याने बोलवतसुद्धा नव्हतं आणि सर्व शरीर हे पुलकित झाले होते. तिचे अंग कापू लागले होते, शरीराला कंप आलेला होता आणि मग काही न करता ती स्तब्ध त्या ठिकाणी उभी राहिली. परीक्षित राजाला सांगतात शुकदेव की प्रेमपूर्ण नयनांनी आपल्या दृष्टीने अदिती मातेने त्या भगवंतांना पाहत असताना असं वाटत होतं की ते भगवंताचं स्वरूप ती आपल्या अंतरंगामध्ये साठवत आहे. अदिती माता आता हळूहळू भानावर आली आणि आता ती बोलू लागली. कल्पना करा, आपण आपल्या घरी आहोत, एखादी श्रेष्ठ व्यक्ती म्हणजे एखाद्या पक्षातली श्रेष्ठ व्यक्ती तर दूर राहिली, पण स्वतः भगवंत त्यांच्या
अनुयायी, त्यांचे भक्त, एखादे कीर्तनकार, एखादे प्रवचनकार, ज्यांचा खरं खूप मोठा नावलौकिक आहे, जे निष्प्रह आहेत, अनासक्त आहेत, त्यांचं आगमन आपल्या घरी झाले. दारावर घंटी वाजली आणि दार उघडताच कोणीतरी असे महापुरुष आपल्यासमोर उभे राहिले. तर आपली जी अवस्था होती ती अवस्था त्या आदिती मातेची झाली. आता ती म्हणते, भगवंता, आपण या यज्ञाचे स्वामी आहात. यज्ञ जो आहे तो यज्ञरूपानेच आपण आहात. यज्ञामध्ये दिल्या जाणाऱ्या आहुतीसुद्धा आपणच आहात आणि ती यज्ञ करण्याची प्रेरणा देणारी जी शक्ती आहे तीसुद्धा आपणच आहात. त्यामुळे स्वतः यज्ञ असून आपण या ठिकाणी प्रगट झाला आहात. आपल्या चरणकमळांचा आश्रय घेऊन अनेक जण हा भवसागर पार करून गेले आहेत. तुझ्या कृपेने भवसागर हा आम्ही तरू हो रघुपती. आमच्या प्रल्हाद महाराजांचं खूप छान असं भजन आहे. या चरणकमलांचा आश्रय घेऊनच सगळे लोक हा भवसागर तरून जातात. असं तुमचं जे नाव आहे, यश आणि कीर्ती आहे, त्याचं श्रवण करूनसुद्धा संसारात तरून जाणारे अनेक लोक आहेत. त्या नामाच्याने काय होतं याचे अनेक अभंग आपल्या संतांनी अनेक ठिकाणी लिहून ठेवले आहे. नामे पाषाण तरले, नामे भक्त उद्धरले, महापापी तेचे झाले. खूप अनेक गोष्टी त्यामध्ये आहेत. आता पुढे म्हणतात, जो आपल्याला शरण येतो, तीर्थश्रवा श्रवण मंगल नामधेय, जो आपल्याला शरण येतो त्याची सर्व संकटे तुम्ही दूर करता. साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली, सुगम पंथे नेऊन घाली, जेथील तेथे. ज्या ठिकाणाहून आपण आलो आहोत त्या परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी पुन्हा घेऊन जाणं हे सहजपणे त्या भगवंताला, त्या आपण ज्याला शरण जातो त्या सद्गुरूंना सहजपणे शक्य आहे. फक्त आपण साधक भावे नमस्कार घाली. आपला नमस्कार एखाद्या क्षणापुरता असतो आणि त्यानंतर आपलं त्या मंदिरातलं वास्तव्य 1-2 ताससुद्धा असतं. पण त्या 1-2 तासाच्या पुन्हा गप्पांमध्ये पुन्हा संसारच आपल्या मागे लागलेला असतो. पण त्या भगवंताचं रूप मात्र आपण 1-2 सेकंद, मिनटापेक्षा जास्त आपण पाहत नाही किंवा त्याचा आपल्या चित्तावर कुठलाही परिणाम होत नाही. आणि म्हणून अनेकदा दर्शनासाठी जावं लागतं, मंदिरात जावं लागतं आणि अनेकदा दर्शनामध्ये गेल्यानंतर मग कुठे भक्तीचा उदय भक्ताच्या ठिकाणी होतो. उत्पत्ती, स्थिती, प्रलय हे जे आहेत या सगळ्या तिन्ही अवस्था आपणच आहात. ती आदिती माता भगवंताचं सगळं वर्णन करते आहेत. आपण जेव्हा प्रसन्न होता, भगवंता तुम्ही जेव्हा प्रसन्न होता तेव्हा ब्रह्मदेवासारखे दीर्घ आयुष्य, ब्रह्मदेवाचं आयुष्य किती आहे ते म्हणजे देवांचं 100 वर्ष आणि त्याचं सगळं मोठं कोष्टक आहे. त्याचा आपण विचारसुद्धा करू नये. इतकं मोठं आयुष्य आहे, पण त्याच्यासारखी ती शक्ती केव्हा येते, जेव्हा आपलं दर्शन होतं. त्याचप्रमाणे आपली इच्छित वस्तू, प्रत्येकाला ज्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करणे, पुष्कळ धन प्राप्त करणे, स्वर्ग, मृत्यू, पाताळ हे जे आहेत यांचीसुद्धा प्राप्ती करून देणे, किंबहुना मनुष्य जन्माचं सार्थक जे आहे ते धर्म, अर्थ आणि काम आणि मोक्ष यातच आहे. म्हणून शत्रूवर विजय मिळवणे ही तर अगदी साधारण गोष्ट आहे. आदिती माता आता पुन्हा मूळ पदावर आलेली आहे. माझ्या मुलांना या बलीने त्यांच्या राज्यापासून दूर केलं, आता ते कुठेतरी लपून दुसरे वेश घेऊन राहिलेले आहेत, म्हणून मी व्यथित झालेले आहे. भगवंत म्हणतात, देवमातर्भवत्या मे विज्ञातं चिरकांक्षितं यत् सपत्नैर्हृतश्रीणां चावितानां स्वधामतः. की शत्रूने तुझ्या पुत्राची संपत्ती हिसकावून घेतली आहे. भगवंत म्हणतात, हे मी जाणतो आणि तुझ्या मनात जी इच्छा आहे तीसुद्धा मी जाणतो. म्हणून साधू पुरुषांच्याकडे गेल्यानंतर आपण कोणत्याही गोष्टीची याचना करता फक्त त्यांना नमस्कार करणे. कारण आपल्या मनात असलेले भाव ते ओळखतात. त्यांचा अधिकार आपण जाणत नाही, म्हणून आपली व्यथा आपण त्यांच्याजवळ मांडत असतो. पण कुठलीही व्यथा न मांडता नुसतंच दर्शन घेतलं तरी साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली. आता तुझी जी इच्छा आहे की इंद्रादी जे पुत्र आहेत तुझे, जे शत्रूंना युद्धात मारतील, म्हणजे आता तुझ्या मुलांनी, देवतांनी शत्रूला मारणे आणि त्या शत्रूच्या ज्या पत्नी आहेत त्या विधवा होतील,
आणि त्यांना आपल्या डोळ्यांनी आनंदाने पाहणं अशी सुद्धा तुझी इच्छा आहे. भगवंत म्हणतात, देव जे जसे माझे पुत्र आहेत तसे हे दैत्यसुद्धा माझेच पुत्र आहेत. तुझे धन, पुत्र, शक्ती हे सगळं आपल्या पुत्रांना प्राप्त व्हावी ही तुझी इच्छा आहे. कीर्ती आणि ऐश्वर हे सुद्धा त्यांना प्राप्त व्हावं. नाकपृष्ठम अधिष्ठाय क्रीडतो दृष्टीम इच्छसी. स्वर्गावर अधिकार पूर्वीप्रमाणे त्यांना प्राप्त व्हावा ही तुझी इच्छा आहे. परंतु आता आल्या परंतु या ठिकाणी, हे सगळं तुझं म्हणणं अगदी खरं आहे आणि ते मी जाणलेलं आहे आणि तुझं भविष्य जे आहे ते सुद्धा मी जाणतो. त्या असुर सेनापतींना जिंकणं या काळी तरी शक्य नाही. जसं समुद्रांच्या मंथनाच्या वेळेस आपण पाहिलं की असुरांना जिंकणं शक्य नाही, म्हणून देवतांना सांगितलं की तुम्ही आता फक्त ते जसं म्हणतील त्याला हो म्हणत जा. पण मुख्य उद्देश जो आहे अमृतप्राप्तीचा, तो समुद्रमंथनाचा जो मूळ उद्देश आहे तो मात्र तुम्हालाच प्राप्त होईल, एवढं मात्र मी गॅरंटी, मोदी की गॅरंटी म्हणल्यासारखी ती गॅरंटी मी देतो. कारण ईश्वर आणि ब्राह्मण हे सध्या त्या दैत्यांना अनुकूल आहेत. म्हणजे पहा, ईश्वर आणि ब्राह्मण हे ज्यांना अनुकूल आहेत त्यांना चांगले दिवस आहेत आणि ईश्वर किंवा ब्राह्मण यांचा रोष ज्यांच्यावर आहे त्यांचे वाईट दिवस सुरू होणार आहेत. हे अगदी व्यवस्थितपणे या ठिकाणी दिलेलं आहे. न विक्रमस तत्र सुखम ददाती. त्यांच्याशी आता जर आपण लढाई केली तर त्यापासून आपल्याला कुठलंही यश प्राप्त होणार नाही. ममार्चनम नार्हति गंतुमन्यथा श्रद्धानुरूपम फलहेतुकत्वात्. आता तू जे अनुष्ठान केलेलं आहे त्या अनुष्ठानाने मी नक्कीच प्रसन्न झालेलो आहे, कारण माझी केलेली आराधना कधीही व्यर्थ जात नाही. अगदी साध्या साध्या गोष्टीमध्ये माझी केलेली आराधना व्यर्थ जात नाही. श्रद्धेनुसार त्याचे फळ त्याला प्राप्त होते. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम. भाव होता किंचित न्यून आपणही दुरावे. समर्थ म्हणतात, भावबळे आकळे एरवी ना कळे, करतळी आवळे तैसा हरी. मी इतका स्पष्ट आहे, पण तुमचा भक्तांचा भाव माझ्याबद्दलचा किंचितही न्यून झाला तरी मी तुमच्यापासून दूर आहे. तद्दूरे तद्वंतिके असा एक मंत्र आपल्या ईशावास्य उपनिषदामध्ये आहे. त्याचा अर्थ लिहायला मला खूप विचार करावा लागला की याचा अर्थ काय असेल. तर भगवंत आपल्यामध्ये आहे हे आपण एकीकडे ऐकतो, भगवंत आपल्या भोवती आहे, चराचरामध्ये तोच आहे हे सुद्धा आपण जाणून असतो. पण मग त्यावर आपला विश्वास का नाही बसत? तर त्याचं कारण आपल्यामध्ये असणारी मलिनता, त्रिदोष हेच त्याचं कारण आहे. म्हणून आपल्या पुत्रांच्या रक्षणासाठी तू माझं हे पूजन केलं आहे, माझी स्तुती केली. आता त्याचा परिणाम म्हणून मी तुला एवढं मात्र सांगतो, संशयेन पुत्रत्वम उपेत्य ते सुतान गोप्तास्मी मारीच तपस्य अधिष्ठिता. मारीची ऋषींचे पुत्र असणारे कर्दम, या कर्दमाने जी तपश्चर्या केली आहे त्या तपश्चर्येचा परिणाम म्हणून संशयेन पुत्रत्वम, तुझ्या ठिकाणी तुझ्या गर्भामध्ये अंशरूपाने मी जन्म घेणार आहे. म्हणजे पुत्ररूपाने मी या ठिकाणी जन्म घेणार आहे. उपधावपतीं भद्रे प्रजापतीं अकल्मषं मां च भावयति पत्यावेवं रूपम अवस्थितम. हे महत्त्वाचं आहे. ते म्हणतात, देवी भगवंत म्हणतात, कोणी विचारले तरी ही गोष्ट मात्र कोणालाही सांगू नकोस. देवाचे रहस्य, देवाने सांगितलेल्या गोष्टी जेवढ्या आपण गुप्त ठेवू तेवढा त्याचा परिणाम, त्याचं फळ हे चांगल्या प्रकारे साधकाला प्राप्त होतं. पण साधकाचं नेमकं याच्या उलट असतं, कारण तो खऱ्या अर्थाने साधक नसतो. बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध या चारही अवस्था, त्याचे चारही समास श्री ग्रंथराज दासबोधामध्ये समर्थाने इतक्या चांगल्या प्रकारे दिलेले आहेत. म्हणूनच धेनुदास डोळे म्हणतात, कुठे कोणता वेद वेदांत पाहू, कुठे शास्त्र संभार शोधित जाऊ, कशाला कुणाला पुसू ब्रह्मशोध, मला दासबोधीच लाभेल बोध. अनेक प्रवचनकार सांगतात, आमचे आदरणीय किशोरजी व्यास
गोविंद देवगिरीजी महाराज यांचं एकही प्रवचन असं नसेल की त्यामध्ये त्यांनी समर्थांचा उल्लेख केलेला नाही, दासबोधाचा उल्लेख केलेला नाही. आणि त्यांचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे आपले प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज, म्हणजे या दोन्ही संतांची आठवण काढल्याशिवाय त्यांचं एकही प्रवचन अजून तरी आम्ही कधी ऐकलेलं नाही. आमचे सुनीलदादा पण नेहमी म्हणायचे की या गोविंद देवगिरी महाराजांना समर्थांबद्दलचं खूपच प्रेम आहे, हे सुद्धा त्यांच्या ते लक्षात आलं. आणि आता या ठिकाणी ते म्हणतात, या कश्यपांनी स्वतः भगवंत त्या ठिकाणी आहेत आणि भगवंताने सांगितलेलं आहे की मी तुमच्या पोटी जन्म घेणार आहे. ही दुर्मिळ गोष्टी जाणून कृतकृत्य झाल्यासारखे आदिती मातेला वाटलं आणि तसंच कश्यप ऋषींना सुद्धा वाटलं. कश्यपाने आपल्या समाधी योगाने, अंतर्ज्ञानाने त्यांच्या लक्षात आलं की या भगवंतानी त्याचा अवतार आपल्या पत्नीच्या पोटी होणार, म्हणून माझ्यामध्ये आत्तापर्यंत मी जे काही आराधना अनुष्ठान केलं आहे त्याच्या रूपाने ते माझ्यामध्ये प्रविष्ट झाले आहे. लाकडामध्ये अग्नी असतो, तो अग्नी प्रगट व्हावा लागतो, तेव्हा त्याची दाहकता किंवा त्याचा जो परिणाम आहे तो आपल्याला दिसून येतो. तसं एकाग्रचित्ताने आपल्या तपश्चर्येमध्ये आत्तापर्यंत मी जे तेज साठवलेलं आहे ते तेज आता आदिती मातेमध्ये स्थापन केलं पाहिजे. आणि ते स्थापन करण्याची वेळ आली, त्यालाच आपण आपल्या भाषेमध्ये शुक्र म्हणतो. आता हे जे शब्द आहेत हे शब्द समजून घ्यायला पाहिजे. आणि ही सगळी जी करणी आहे, ही सगळी जी लीला आहे ती त्या ब्रह्मदेवाची आहे. आणि ब्रह्मदेव जे आहेत ते सुद्धा नोकरासारखेच आहेत. भगवंताच्या इच्छेनुसार ते या गोष्टी मानवाच्या मनामध्ये आणून देतात. ब्रह्मदेव आता काय करतात की प्रत्येकच ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी भगवंताचा अवतार झालेला आहे ते अनेक पुराण असो, ग्रंथ असो, साहित्य असो, स्तोत्र असो, त्या सगळ्या ठिकाणी तुम्ही पाहाल की ब्रह्मदेवाने त्या ठिकाणी प्रगट होऊन भगवंताचा अवतार होण्यापूर्वी भगवंताची स्तुती केलेली आहे. तशीच या ठिकाणी सुद्धा त्याने स्तुती केली. आदितेर अधिष्ठितं गर्भं भगवंतं सनातनं हिरण्यगर्भो विज्ञाय समीडे गुह्यनामभिः. ब्रह्मदेव म्हणतात की आपला विजय असो, अनंत शक्ती असणारे आपण आपल्या चरणांना मी नमस्कार करतो. ब्रह्मदेव सांगतात पृष्णी आणि सुतपा. आता भगवंताच्या म्हणजे कृष्णाच्या जन्माची पार्श्वभूमी जी आहे ती या ठिकाणी सांगतात. पृष्णी आणि सुतपा यांनी जे तप केलं त्या तपाचा परिणाम म्हणून भगवंताचे अवतार झाले. वेदांचे संपूर्ण ज्ञान ज्यांच्या ठिकाणी आहे, किंबहुना ज्यांचे निश्वास म्हणजेच वेद आहेत, असे भगवंत आपण आहात. या सगळ्या विश्वाची निर्मिती आपण केलेली आहे. आणि या भुवनत्रय जे आहे ते ज्याच्यापासून निर्माण झाले ते नाभिस्थान, आणि त्यामध्ये आपला निवास आहे. वैकुंठामध्ये सुद्धा आपला निवास आहे. नमस्ते पृष्णीगर्भाय. पृष्णी मातेच्या पोटी जो गर्भ झाला तोच भगवंताचा अवतार. वेदगर्भाय वेदसे त्रिनाभाय त्रिपृष्ठाय शिपिविष्ठाय विष्णवे. अशी खूप मोठी स्तुती या ठिकाणी केलेली आहे. आणि ते म्हणतात आपणच संसाराचे आदी, अंत आणि मध्य आहात. वेद अनंत शक्ती पुरुषाच्या रूपामध्ये आपले वर्णन करतात. आता वेद किती जरी बोलले तरी वेद अनंत बोलिला अर्थ इतुकात. अर्थ इतुकाच निघाला. विठोबासी शरण जावे. काय अर्थ निघाला? चारही वेदांचा अभ्यास केल्यानंतर, आता अभ्यास त्याने केला होता की नाही माहीत नाही, पण भगवंताच्या कृपेने तुकाराम महाराजांनी हे सारं सांगून ठेवलं. विठोबाची शरण जावे निजनिष्ठे नाम घ्यावे. कारण संकीर्तन, कल्लोळ कीर्तन जे आहे ते कलियुगामध्ये कीर्तन, भगवंताचं नामस्मरण हेच एक श्रेष्ठ साधन आहे. आणि ज्या साधनामुळे
इतर अनेक साधनं आपोआप प्राप्त होतात. कालो भवाना क्षिपतीश विश्वम स्रोतो यशांतः पतितं गभीरम. पाण्याचा वेगवान प्रवाह असेल तर ते पाणी जसं इतर अनेक वस्तू वाहून नेतं, त्याचप्रमाणे आपणसुद्धा कालरूपाने या विश्वामध्ये जेवढे म्हणून जीवजंतू आहेत, जीव आहेत, त्या सगळ्यांना वाहून नेता म्हणजे प्रलय, संहार हे सुद्धा आपण तितक्याच प्रकारे करता, जसं आपण त्यांची उत्पत्ती करता, स्थिती आहे आणि लय आहे, हे तिन्ही कार्य आपण करत असता. तं वै प्रजानां स्थिरजंगमानां प्रजापतीनामसि संभ विष्णुः दिवौकसां देव दिवश्च्युतानां परायणं नौरिव सद्यतोप्सु. चराचर प्रजा, चर आणि अचर. चर म्हणजे ज्यांना सगळीकडे फिरता येतं ते, अचर म्हणजे एका ठिकाणी असणारे. ही जी प्रजा आहे आणि त्या प्रजेला उत्पन्न करणारे प्रजापतीसुद्धा आहेत. तसं देवादिदेवा जसा पाण्यात बुडणाऱ्याला कशाचा आश्रय असेल, बुडते को तिनके का सहारा आपण म्हणतो. तिनका म्हणजे किती छोटंसं ते गवताचं एक टोक आहे, पण त्याचासुद्धा सहारा वाटतो जो खऱ्या अर्थाने बुडत असतो त्याला. म्हणजे त्याचा विश्वास प्रत्येक गोष्टीवर बसायला लागतो, कारण मरण त्याला समोर दिसत असतं. तसं स्वर्गातून बाहेर काढलेल्या देवतांना, कारण आता देवता आपला अधिकार सोडून बसलेले आहेत, अधिकारहीन झालेले आहेत, त्यांचं आता कुठलंही चालत नाही. आत्तापर्यंत तेच देव सगळ्या चराचरावर त्यांची अधिकार सत्ता होती, पण आता ते निष्प्रभ झालेले आहेत. आता त्यांनासुद्धा या भगवंताच्या कृपेचाच एक आश्रय आहे आणि तो त्यांना मिळावा. परायणं नवरिव मज्जसोपसु असं म्हणून या ठिकाणी हा 17वा अध्याय पूर्ण होत आहे. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां अष्टमस्कंधे वामनप्रादुर्भावे सप्तदशोऽध्यायः. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ